नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनात नवनिर्वाचित मंत्री नरहरी झिरवळ यांना भेटण्यासाठी मतदारसंघातले लोक आलेले आहेत। काय वाटते, जसा तुमचा साधा परिवार तसा पूर्ण पेहराव करून आलेले आहेत लोक? नाही मग त्यांचा परमनंट पेहराव आहे तो। माझ्या मतदारसंघाचा पेहरावच ओरिजिनल असा आहे आणि म्हणून मतदारसंघातून ज्या येतो ना ती ओळख मी कधी सोडलेली नाही, भविष्यातही सोडणार नाही। काय सांगणार, छगन भुजबळांना जे आहे ते मंत्रिपद दिलं नाही त्यामुळे ते नाराज आहेत। नाराज असल्या चर्चेत नागपूर सोडून ते नाशिकला गेलेले आहेत। कार्यकर्ते आक्रमणात कसं वरिष्ठ लोक ते बसून ठरवतील आणि भुजबळ साहेब नाराज आहेत असं मला तरी वाटत नाही, कारण मी भेटून आलो होतो साहेबांना, थोडंफार वाटत होतं। पण आता ज्या पद्धतीनं साहेब बोलतात तर त्या बहुतेक काही करून पण साहेबांना अशा पद्धतीनं बाहेर ठेवलं जाणार नाही। देवेंद्र फडणवीस माझ्या मंत्रिपदासंदर्भात आग्रही होते असं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे, परंतु माझा पत्ता कोणी कट केला याचा विचार करावा लागेल, शोध घ्यावा लागेल असं त्यांनी मोठं वक्तव्य। आता त्यांच्यात इंटरनल काय झालं असेल, कशा पद्धतीनं कोण हो म्हणत होतो, काय कोण नाही म्हणत होतं, त्या संदर्भात मला तरी काही माहीत नाही। जेव्हा प्रफुल्ल पटेलांशी बोलणं झालेलं होतं तेव्हा लोकसभा मागितली तर राज्यसभा देखील दिली नाहीत। आता काही मी लहान मुलगा आहेत का, खेळव नाही का असं देखील त्यांनी म्हटलं आहे। तसं म्हणलं ना, आम्ही ऐकलं तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून का साहेबांनी संताप व्यक्त केला आहे, पण आम्ही साहेबांच्या वतीनं रिक्वेस्ट करणार आहेत का साहेबांना बाजूला ठेवून चालणार नाही, त्या पद्धतीनं आमचं ऐकलं जाईल असं आमची धारणा आहे। 1-2 दिवसात काही बोलणं झालं का तुमचं? कालच मी भेटून आलोय साहेबांना, काल सकाळी भेटून आलोय। आणखी काही चर्चा करण्याचा प्रयत्न? अजून चर्चा करू ना, कारण ते आमचे नेते आहेत, राज्याचे नेते आहेत, देशाचे नेते आहेत, ओबीसींचे नेते आहेत, मागासवर्गीय आदिवासींचे नेते आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या कनेक्टमध्ये आहेतच। शेवटला प्रश्न, आज उद्धव ठाकरेंनी भेट घेतलेली आहे, देवेंद्र फडणवीसांची शुभेच्छा दिलेली आहे। आता शुभेच्छा द्यायला राजकारण काही शुभेच्छा द्यायच्या नसतात का? राजकारणात शत्रू मित्र होऊ शकतो, मित्र शत्रू होऊ शकतो, आणि राजकारणात ज्या वेळेला इलेक्शन सुरू असतात तोपर्यंत वेगवेगळ्या जागेवर उभं राहायचं असतं, वेगवेगळ्या पद्धतीनं रोष आरोप प्रत्यारोप करायचे असतात, करतात, पण त्याच्यानंतर खेळीमेळीच्या वातावरणात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। एकाकी पडतायत का कुठंतरी भुजबळ ज्या पद्धतीनं मंत्रिपद? आता भुजबळ साहेबांचा विषय क्लोज करून आपण पुढे आलो होतो, एकाकी पडणार नाहीत, एकाकी भुजबळ साहेब नाही पडणार, आम्हाला एकाकी पाडतील म्हणून आम्ही रिक्वेस्ट करणार आहेत। नक्कीच, तर भुजबळ साहेबांना मंत्रिपद द्यावं यासाठी रिक्वेस्ट करणार असल्याचं जे आहे ते मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।